सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, महात्मा गांधींना किती मुले होती? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 2 मुले, ऑप्शन बी 3 मुले, ऑप्शन सी 4 मुले, ऑप्शन डी 5 मुले। उत्तर येत असेल तर कमेंट्स मध्ये टाइप करा। याचं उत्तर महात्मा गांधींना 4 मुले होती। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 2 आहे, भारतातील सर्वात मोठे शहर कोणते आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कोलकाता, ऑप्शन बी अहमदाबाद, ऑप्शन सी मुंबई, ऑप्शन डी दिल्ली। याचं उत्तर भारतातील सर्वात मोठे शहर मुंबई आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 3 आहे, क्रिकेट या खेळामध्ये किती खेळाडू असतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 20, ऑप्शन बी 25, ऑप्शन सी 11, ऑप्शन डी 10। याचं उत्तर क्रिकेट या खेळामध्ये 11 खेळाडू असतात। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 4 आहे, एका गायीचे आयुष्य किती वर्षांचे असते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 10 वर्ष, ऑप्शन बी 12 वर्ष, ऑप्शन सी 16 वर्ष, ऑप्शन डी 20 वर्ष। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाइप करा। आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइबही करून घ्या। याचं उत्तर एका गायीचे आयुष्य 16 वर्षांचे असते। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 5 आहे, कोणत्या फळात सर्व जीवनसत्वे असतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए सफरचंद, ऑप्शन बी केळी, ऑप्शन सी डाळिंब, ऑप्शन डी पपई। याचं उत्तर पपई फळात सर्व जीवनसत्व असतात। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 6 आहे, जगातील सर्वात मोठे विमानतळ कोठे आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी सौदी अरब। याचं उत्तर जगातील सर्वात मोठे विमानतळ सौदी अरबमध्ये आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 7 आहे, महाराष्ट्रातील सर्वात जुने विद्यापीठ कोणते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मुंबई विद्यापीठ, ऑप्शन बी नागपूर विद्यापीठ, ऑप्शन सी नालंदा विद्यापीठ, ऑप्शन डी पुणे विद्यापीठ। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाइप करा। याचं उत्तर महाराष्ट्रातील सर्वात जुने विद्यापीठ मुंबई विद्यापीठ आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 8 आहे, कोणत्या देशामध्ये चप्पल घालून कार चालवणे हा एक गुन्हा आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए श्रीलंका, ऑप्शन बी स्पेन, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी अमेरिका। याचं उत्तर स्पेन देशामध्ये चप्पल घालून कार चालवणे हा एक गुन्हा आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 9 आहे, कोणत्या प्राण्याच्या दुधापासून औषध बनवले जातात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए उंट, ऑप्शन बी हत्ती, ऑप्शन सी घोडा, ऑप्शन डी जिराफ। याचं उत्तर उंट प्राण्याच्या दुधापासून औषधे बनवली जातात। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 10 आहे, कोणत्या देशात शिक्षण क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए इंग्लंड, ऑप्शन बी रशिया, ऑप्शन सी कॅनडा, ऑप्शन डी कोरिया। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाइप करा। आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइबही करून घ्या। तर याचं उत्तर आहे कॅनडा देश शिक्षण क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 11 आहे, भारताची राजधानी दिल्लीचा राजकीय पक्षी कोणता आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मोर, ऑप्शन बी कावळा, ऑप्शन सी चिमणी, ऑप्शन डी कोयल। याचं उत्तर भारताची राजधानी दिल्लीचा राजकीय पक्षी चिमणी आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 12 आहे, मधुमेह आजार असणाऱ्या लोकांनी कोणती भाकरी खाल्ली पाहिजे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए तांदूळ, ऑप्शन बी बाजरी, ऑप्शन सी
गहू, ऑप्शन डी ज्वारी। ह्याचं उत्तर मधुमेह आजार असलेल्या लोकांनी बाजरी भाकरी खाल्ली पाहिजे, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 13 आहे, कोणत्या देशातील लोक सर्वात जास्त सायकल चालवतात? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए आफ्रिका, ऑप्शन बी नॉर्वे, ऑप्शन सी नेदरलँड, ऑप्शन डी पाकिस्तान। ह्याचं उत्तर आहे नेदरलँड देशातील लोक सर्वात जास्त सायकल चालवतात, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 14 आहे, रोज अर्धा तास उन्हात बसल्याने शरीराला काय मिळते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए जीवनसत्व सी, ऑप्शन बी जीवनसत्व डी, ऑप्शन सी कॅल्शियम, ऑप्शन डी लोह। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करून घ्या। ह्याचं उत्तर आहे रोज अर्धा तास उन्हात बसल्याने शरीराला जीवनसत्व डी मिळतात, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। जो की आपला लास्ट जो की 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे, मॅगी खाल्ल्यास कोणता आजार होतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए लिव्हर, ऑप्शन बी मलेरिया, ऑप्शन सी कॅन्सर, ऑप्शन डी ब्लड प्रेशर। जर याचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करून घ्या। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग GK च्या व्हिडिओमध्ये।